पावसाळ्यासाठी जर बाहेर जायचा विचार करत असाल स्टेकेशनसाठी तर मनोरच्या माऊली स्टेजमध्ये या। वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। माऊली स्टेजमध्ये येण्यासाठी विरारवरून आम्ही मनोरला बाय रोड आलो। 12:30ला निघालो आणि 2:15ला पोहोचलो। अगदी 1.5-2 तास लागले। इथे छान छान असे कॉटेजेस आहेत आणि व्हिलाज देखील आहे। आम्ही इथे 1 बेड कॉटेज बुक केली होती। आतमध्ये शिरल्यानंतर खूप छान वाटलं। एकदम प्रशस्त असं म्हणजे स्पेशियस असं कॉटेज आहे। 2 बेडचा बेड आहे, त्याचबरोबर टीव्ही, तसंच जे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं इथे आहे। मुख्य इथलं अट्रॅक्शन म्हणजेच आपल्या रूममधून स्विमिंग पूल दिसतो। खूप छान वाटतं, असं प्लेझंट वाटतं बघायला। आणि आपले व्हॅल्युएबल्स ठेवण्यासाठी इथे लॉकर देखील दिलेले आहेत। स्विमिंग पूलमध्ये उतरण्यासाठी काय रूल्स फॉलो करायचे ते सगळं इथे दिलेलं आहे। चहा करू शकता, कॉफी करू शकता, गरम पाणी पिऊ शकता। आपल्या कॉटेजच्या बाहेर इथे टेबल आणि चेअर ठेवले, तिथे बसून तुम्ही मस्त गप्पा मारू शकता। समोरचा असा हा व्ह्यू बघू शकता। छान असं निसर्गरम्य वातावरण आहे। फ्रेश झाल्यानंतर आम्ही तिथे जरा असं बाहेर फिरायला निघालो। प्रॉपर्टीज एवढी मोठी आहे की ती फिरताना आपला म्हणजे पूर्ण दिवस निघून जाईल आणि अजिबात कंटाळा देखील येणार नाही। हो बघितलं मी। इथे प्रशस्त असा डायनिंग एरिया देखील आहे। आम्ही तिथे आता लंचसाठी आलो। तुम्हाला पाहिजे ते तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता। मी इथे व्हेज फ्राईड राईस आणि प्रथमेशने चिकन फ्राईड राईस ऑर्डर केला होता। स्टार्टर्स होते आणि छान असं मसालेदार ताक होतं। जेवण खूपच टेस्टी होतं, मला ते खूप आवडलं। जेवल्यानंतर असंच जरा फेरफटका मारला, झाडं बघत होतो, खूप छान वाटत होतं। स्विमिंग बरोबर इथे सायकलिंग देखील तुम्ही करू शकता। इथे वेगवेगळ्या सायकली ठेवलेल्या आहेत। ह्यांची आता प्रॉपर्टी तुम्हाला मी एक्सप्लोअर करते। ह्यांच्या ज्या कॉटेजेस आहेत ह्या 1 बेड, 2 बेड, 3 बेडच्या आहेत। ही जी रूम आहे ही 3 बेडची आहे, बघा बघू शकते। वेगवेगळ्या फॅमिलीसाठी इथे वेगवेगळ्या रूम्स आहेत। 1 बेड, 2 बेड, 3 बेड। मोठा ग्रुप आला, मोठी फॅमिली आली तर व्हिलाज देखील इथे आहेत। माऊली स्टेजचे अजून डिटेल्स पाहिजे असतील तर इन्स्टाला ह्यांचं पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता आणि सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे मिळून जातील। मस्त अमेझिंग असं वातावरण आहे आणि इतकं छान वाटेल तुम्हाला। सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी तुम्ही इथे बघू शकताय। छान असे व्हिलाज आहेत। प्रत्येक व्हिलाला सेपरेट असा स्विमिंग पूल दिलेला आहे। आता हा जो व्हिला आपण बघणार आहोत हा 6 BHK व्हिला आहे। म्हणजे जर अगदी मोठी फॅमिली किंवा मोठा ग्रुप येत असेल तर ह्यांच्यासाठी खूप छान असा हा व्हिला आहे। प्रशस्त हॉल, त्याचबरोबर किचन आहे आणि 6 आतमध्ये रूम्स आहेत आणि सेपरेट असा हा स्विमिंग पूल। लंच नंतर थोडंफार फिरलो इकडे आणि मग हाय टीचा टाईम झाला। हाय टीमध्ये
मस्त कॉफी आणि त्याचबरोबर सँडविच किंवा भजी जे पाहिजे ते तुम्ही मागवू शकता. इथे खरी मजा रात्रीची आहे. बघू शकते इतकं सुरेख वातावरण वाटतं इथे संध्याकाळचं. मी स्विमिंग पूलमध्ये असे पाय सोडून बसली. आतमध्ये काही मी उतरली नाही. प्रथमेश मस्त स्विमिंग करत होता. बरेच दिवसांनी त्याला असं स्विमिंग करायला मिळालं. अगदी रिलॅक्स झाला तो. मस्त रिफ्रेश होण्यासाठी इथे तुम्ही नक्की या. चल रात्री लाईट्समध्ये बघा या जागेचं सौंदर्य अजूनच असं निखरून आलेलं आहे. वर आकाश, निरभ्र आकाश, खाली हे लाईट्स, मस्त असं स्विमिंग पूलमधलं निळशार पाणी, खूप छान वाटतं. आल्हाददायक असं हे वातावरण आहे. रिलॅक्स व्हाल. सगळं आपला जो कामाचा क्षीण आहे तो निघून जाईल. प्रथम असं स्विमिंग झाल्याच्या नंतर फ्रेश झाला आणि मग आम्ही आता डिनरसाठी निघालो. रात्रीच्या वातावरणात रातकिड्यांचा असा आवाज येत होता आणि असं वाटत होतं की पाऊस पडेल. डायनिंग एरियामध्ये आलो. जेवणाची ऑर्डर दिलेली होती. मी भेंडी आणि नानची ऑर्डर दिली होती. प्रथमेशने चिकन आणि नान. दुपारी जरा हेवी झालेलं होतं, लेट खाल्लेलं होतं, म्हणून आम्ही जास्त काही ऑर्डर केलं नाही. जेवल्यानंतर परत कॉटेजमध्ये आलो, झोपलो. पावसाचं वातावरण होतं आणि खरंच इतका पाऊस पडला की विचारता सोय नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पाहिलं, मस्त वातावरण होतं. हिरवगार वातावरण अजूनच हिरवगार झालं होतं, कारण रात्रभर खूप पाऊस पडलेला होता. आणि आता आम्ही निघालो. आता ब्रेकफास्ट करून आम्हाला निघायचं होतं, चेकआउट करायचं होतं. प्रथमेश बोलला, मम्मी मी थोडी सायकल चालवतो. सकाळच्या वातावरणात त्याला इतकं फ्रेश वाटत होतं, म्हणून त्यांनी मस्त सायकलिंगचा देखील अनुभव घेतला. म्हणजे बऱ्याच दिवसांनी त्यांनी सायकल चालवली. तोपर्यंत आमचा ब्रेकफास्ट रेडी झाला. ब्रेकफास्टनंतर आता आम्हाला निघायचं होतं, चेकआउट करायचं होतं. पण खूप छान वाटलं. आजचा दिवस आमचा खूप छान गेला. एकदम रिफ्रेश झालो. जे आठवड्याभरापासून आपण काम करून जे थकलेलो असतो ते जर तुम्हाला घालवायचं असेल, फ्रेश व्हायचं असेल, तर तुम्ही नक्कीच एकदा तरी या मनोरच्या माऊली स्टेजमध्ये या. एकदम छान वाटेल. एकदम रिफ्रेश होऊन तुम्ही जाल. आशा करते माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर या माऊली स्टेजमध्ये तुम्ही नक्की या आणि मस्त रिलॅक्स होऊन जा. आपण भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय. मी नेहमी मार्केट एक्सप्लोअर करत असते. हे असे स्टेकेशनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का ते देखील मला नक्की कळवा.